महाराष्ट्र पोलिसांनी, नाशिक पोलिसांनी अशोक खरात या फसवेगिरी करणाऱ्या इसमाच्या विरोधामध्ये अतिशय कडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। SIT वेगवेगळ्या तक्रारदारांना विश्वासामध्ये घेऊन अतिशय वेगानं हा सगळा तपास पूर्ण करते। आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर याच्यामध्ये ईडीच्या कारवाईला सुद्धा सुरुवात झालेली आहे। परंतु वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी या विषयाला आपल्या प्रसिद्धीसाठी कसं वापरता येईल याचा निश्चितपणे वापर करतायत। महाराष्ट्रामधल्या उबाटा गटाच्या सुषमा अंधारे यांनी देखील रोज या सगळ्या विषयामध्ये वेगवेगळी विधानं करून चर्चेत राहण्याकरता या प्रकरणाचा वापर केलेला आहे। सुषमाजी, एकतर मराठीमधली एक म्हण आहे, मुका झोडला हाकना बोंब, तशी परिस्थिती तुमच्या मालकांची झालेली आहे। एकदा शांतपणे मातोश्रीवरती जा आणि आपल्या धन्यांना विचारा, आपल्या धनींबाईंना विचारा की मी या विषयामध्ये कितपत, किती आणि कसं बोलू। SIT तपास करते। माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय ताकदीनं हे प्रकरण उघडकीला आणून लावून धरलेलं आहे। पण आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तुमचे मालक एक दिवस अडचणीत येतील। नेमकं त्यांनी या बाबाचं किती मार्गदर्शन घेतलेलं आहे? मुंबईमधल्या मातोश्री जवळच्या एका हॉटेलमध्ये आपल्या धनींबाई या खरात बाबाला किती वेळा भेटल्या याची थोडीशी माहिती घ्या आणि या विषयामध्ये सवंग प्रसिद्धी करता नुसतेच आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राचा गृह विभाग आणि SIT जो मुद्देसूद तपास करते त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि जनमानसामध्ये फक्त प्रसिद्धी करता सनसनाटी वक्तव्य करण्यापूर्वी आपले मालक आणि आपल्या मालकीणबाई या प्रकरणामध्ये किती गुंतलेले आहेत याची निश्चितपणे माहिती घ्या, फायदा होईल।